मध्ये नास्तिक कवी होते, परंतु त्यांचा एक दिवस असा एक योग आला आणि ते एवढे अस्तिक झाले की त्यांनी एका विशिष्ट दिशेने ते प्रवर्तले आणि त्यांच्या पुढे फार कमी अस्तिकवादी साहित्य आहे, परंतु त्यांना अशा त्यांच्या अनेक अटक्यातून त्यांनी सांगितलेलं आहे की हे संसार म्हणजे एवढा दुःखमय आहे, याच्यामध्ये केवळ दुःख आणि दारिद्र्य इतकं भरलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची अथांगता सांगता येणार नाही, शब्दाने इतकी अथांगता आहे की केवळ तो दुःख आहे आणि दुःख म्हणजे दुःख आहे. म्हणून या दुःखातून निघण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनाचं एक कुठलं तरी फाउंडेशन, एक दिशा बनवायची असते, एक स्थान बनवायचं आहे. आणि हे बनवत असताना जीवनामध्ये संकट येतात. म्हणून एका ठिकाणी केसराज वास म्हणतात. केसराज वासांच्या जीवनामध्ये अनेक हृदयद्रावक चित्रण केसराज वासांना अनुभवायला आले. केसराज म्हणतात, मी प्रवर्तला परमार्गी तव विघ्ने केली लागी, मग लेवोनिया विचाराची वज्रांगी, प्रबोध फरसे पराभविली. की असे अनेकांना दुःखाला तोंड देऊन सामोरे जाऊनच विघ्नांचा वरीपडा होतो. या सगळ्या दुःखातून, या विघ्नातून समोर जाऊनच आपल्याला अनुसरावं लागतं आणि आपल्या त्या वाटेवरती चालावं लागतं. म्हणून येत असताना जी अडथळे आहेत त्याला सांभाळताना एका ठिकाणी म्हणतात, वेल्थ इज लॉस्ट, नथिंग इज लॉस्ट, हेल्थ इज लॉस्ट, समथिंग इज लॉस्ट, बट चार्टर इज लॉस्ट अँड नथिंग इज लॉस्ट. की आपल्या जीवनामध्ये एखादी कुठलीही गोष्ट संपली, शरीर शक्ती संपली, ताकद संपली, एखाद्या वेळेस आपल्याकडे असलेलं काही एक अल्पस ज्ञान आहे तेही संपलं तरी फारसा मोठा फरक पडत नाही. परंतु कॅरेक्टर इज लॉस्ट इन ऑल लॉस्ट. म्हणजे जीवनातलं चारित्र्य आहे ते जर संपलं तर जीवनातलं सगळंच काही संपलं, असं या ठिकाणी त्या संन्यासांचं जीवन आहे. भिक्षा, दीक्षा आणि अनुसरण यामध्ये दीक्षा घेताना मुळामध्ये दीक्षा ज्यांच्या नावे घेतली हे एक गुरु आहेत, हे एक निमित्त आहेत. गुरु दोन प्रकारचे आहेत. आणि एक शिक्षा म्हणजे ज्यांच्याकडून आपल्याला ज्ञान प्राप्त झालं, जी ब्रह्मविद्या प्राप्त झाली, तेही एक गुरु आहेत. आणि यांच्या सहवासामध्ये आपल्याला जीवन जगत असताना जो नित्यविधी, निमित्तविधी, जो आचार सांगितलेला आहे तो आपल्याला आपल्या गुरूंकडून शिकायला मिळतो. तो करत राहावा. आणि या कार्यक्रमाच्या अनुसंधानं आम्ही वांबोरी गुरुकुळातून आलेले आम्ही सर्व विद्यार्थी आणि वांबोरी गुरुकुळाच्या विद्यार्थ्यांना आम्ही या कार्यक्रमाच्या जे मंडळ आहे त्यांना आम्ही आमच्या शुभेच्छा देतो. आणि आमचे छोटे मित्र विद्याधर अळसपूरकर यांनी आम्हाला या कार्यक्रमाला बोलविलं. त्यांच्या बोलवण्याला आम्ही या ठिकाणी आलो. त्यांच्या या अनुसरणाला आम्ही सर्वांच्या वतीनं, आमच्या अशेषा गुरुकुळाच्या वतीनं शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल आम्ही सर्व गुरुकुळ त्यांचं हे अनुसरण, संन्यास दीक्षा विधी अनुसरण घडो, त्यांचे जे विचार आहेत त्यांना सद्गती मिळो अशी साधनदाता श्रीमंत श्री चक्रधरांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मग माझ्या विचारांना या ठिकाणी पूर्ण विराम करतो. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. मी जे लोक इथं पूजा करतायत त्यांना कृपया विनंती करतो की त्यांनी हा सोहळा आटोपल्यानंतरच या पूजेला सुरुवात करावी. तर दादांनी आपल्याला संन्यासाचं महत्व या ठिकाणी विशद केलेला आहे. धर्म काय मागते, त्याग, सेवा आणि बलिदान मागते हा विचारही या ठिकाणी दादांनी ठेवलेला आहे. आणि यानंतर मी लगेच आमंत्रित करतोय अमरावती निवासी, आम्हाला ज्यांचं मार्गदर्शन वारंवार प्राप्त होत असते असे विद्वत रत्न परमपूज्य इशाधिष्ठित आदरणीय श्री मोहनराज दादा अमृते, दादांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.
जया वंदने विघ्न बाधा न बाधे, जया चिंतने साधका योग साधे, प्रसादा तथा वासनिका सुगोत्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा। सर्वज्ञ श्री चक्रधर 23 वर्षाच्या वर्धापन दिनासाठी तुम्ही उपस्थित आहात, पण माझ्या लक्षात असं आलं मंडळी की फक्त शरीरानं आपण या ठिकाणी बसलात, मनानं तुम्ही अजूनही तुमच्या घरामध्ये फिरत आहात. आणि म्हणून सगळ्यांना मी एकदा विनंती करतो, तुमचं घरात फिरणारे जे मन आहे ना ते या ठिकाणी घेऊन या. पुन्हा एकदा आपण राऊळ माय राऊळ बाप म्हणून सर्वश्रुत असलेल्या श्री प्रभू बाबांचा जय जयकार करू. श्री गोविंद प्रभू. आता माझ्या असं लक्षात आलं, अर्ध मन तुमचं इथं आलं पण अर्ध अजून घरातच आहे. आता तुम्ही असं करा, पूर्ण मन या ठिकाणी घेऊन या. पुन्हा एकदा आपण या परमार्गाचे अधिकारण श्री दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार करू. श्री दत्तात्रय. माझ्या आता असं लक्षात आलं की तुम्ही इथे येऊ शकत ना. बरं असो. परमार्ग महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिराचा 23वा वर्धापन दिवस आणि त्या निमित्तानं आयोजित ही सभा आणि या सभेचे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय सध्या या प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री वर्धनस्थ बाबाजी, त्याचप्रमाणे या मंचावर उपस्थित असलेले परमपूज्य परमादरणीय सद्यय कवीश्वर कुलाचार्य माझे विद्यागुरुवर्य अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आदरणीय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय सद्यय प्रातस्मरणीय अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे महामंत्री आचार्य श्री साळकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय सद्यय श्री वाकीकर बाबाजी, परमपूज्य परमादरणीय सद्यय सर्व या ठिकाणी उपस्थित असलेली संत महंत, त्याचप्रमाणे परमपूज्य परमादरणीय सद्यय श्री अळसपूरकर बाबाजी, वांबोरी या ठिकाणून आलेली सर्व आदरणीय संत मंडळी, तपस्विनी मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचा आवाजच आहे असे आदरणीय श्री ठाकरे साहेब, आदरणीय श्री तिलकराजजी वीज, सश्रद्ध अंतकरणानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिराचा 23वा वर्धापन दिवस आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत. म्हणजेच ही संस्था तारुण्यामध्ये पदार्पण या संस्थेचं झालेला. तारुण्यात ज्या वेळेस माणूस येतो त्यावेळेस त्याचे विचार खऱ्या अर्थानं एक तर समाजासाठी प्रेरणादायी असू शकतात किंवा तो त्याच्या जीवनातून वेगळ्या दिशेने जाऊ शकत असतो. आपण तरुणांकडे बघितल्यावर आपण बघत असतो, त्याच्यात उत्साह निर्माण होतो, त्याच्यात चैतन्य निर्माण होतं. आणि आजच्या दिवशी या 23व्या वर्धापनाच्या दिवशी या परमार्ग अध्ययन संस्थेमधले जेवढे काही पदाधिकारी आहेत ना, ती वयानं म्हातारी झाली असतील पण आज ती तरुण झाली होती. ते आपण मिरवणुकीच्या वेळेस बघितलं, ती सगळेजण नाचत होती.
म्हणजे त्यांच्यात उत्साह निर्माण झाला होता. 23वा वयच असं आहे की माणसाला उत्साह निर्माण करून ते देत असतात. तेच आपण या संस्थेच्या बाबतीत खऱ्या अर्थानं आज अनुभवलेलं आहे. पहिली मिरवणूक या परमार्ग अध्ययन मंदिराची ती आहे. पहिलीच मिरवणूक त्यांनी आज या ठिकाणी काढलेली आहे आणि तीही पण 23व्या वर्षी काढली. हे सगळं काही बघत असताना आपल्या लक्षात येईल की 23 वर्षाचा तरुण झाल्यानंतर त्या तरुणाची दृष्टी काही वेगळी असते. शिक्षण क्षेत्रातला तुम्ही बघा, आध्यात्मिक क्षेत्रातला बघा किंवा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये ज्याने आपलं जीवन समर्पित केलं असा तो तरुण बघा. तो काहीतरी ध्येयानं पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून स्वामी श्री चक्रधराच्या तत्वज्ञानानं ज्याचं अंतकरण ओलचिंब झालेलं आहे, तो जो तरुण आहे ना, तो तरुण आपलं जीवन घडविण्याचा प्रयत्न करतो. तेच कार्य आज या ठिकाणी बसलेल्या दीक्षार्थींनी केलेलं आहे. वय त्याचंही 23च असेल, कारण तोही तारुण्यात आहे. या तारुण्यात तर अनेक प्रलोभन माणसाच्या मागे लागतात. संसाराकडे बघितलं तर प्रलोभन आहे, अजून कुठल्या गोष्टीकडे बघितलं तर प्रलोभन आहे. पण या सगळ्यांना बाजूने सारून विश्वाला शांतीचा संदेश देणारे जे आमचे स्वामी आहेत ना, त्या स्वामीच्या तत्वज्ञानाला तो इतका मोहून गेला, वेधून गेला की आज तो या ठिकाणी परिपूर्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा झालेला. स्वामी श्री चक्रधरांनी दिलेलं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान अत्यंत मोलाचं आहे. वेळोवेळी अनेक वर्धापन दिवस साजरे करून आपल्याला या ठिकाणी महानुभाव परमार्ग अध्ययन मंदिर स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानाचं चिंतन अनेक विद्वानांच्या माध्यमातून आपल्या हृदयापर्यंत पोहोचविण्याचं कार्य ते करत असतात. पण या परमार्ग अध्ययन मंदिराच्या पदाधिकाऱ्यांच्या हृदयापर्यंत स्वामी श्री चक्रधरांचं जे तत्वज्ञान पोहोचवलं ना, ते आमचे मेश्राम गुरुजी म्हणजे राघव मेश्रामजी यांनाही आपल्याला या क्षणाला, या दिवसाला विसरता येत नाही. कारण त्यांचं जीवन जे बघितलेलं आहे ना, ते जीवन वेगळ्या पद्धतीचं होतं. ग्रस्तात राहूनच संतांचे विचार त्यांच्यात होते. एक वेगळं ते व्यक्तिमत्व होतं आणि असं वेगळं असलेलं व्यक्तिमत्व जे होतं ना, त्या माणसाने वेगळीच काही अशी संस्था निर्माण केली आणि ती संस्था त्या विचारावर स्वामी श्री चक्रधरांचे विचारात एकनिष्ठतेनं समाजापर्यंत पोहोचविण्याचं मोलाचं कार्य खऱ्या अर्थानं या संस्थेकडून होत आहे. ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वामी श्री चक्रधरांनी दिलेले जे विचार आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत मंडळी, ते प्रेरणादायी आहेत. स्वामी श्री चक्रधरांच्या सन्निधानात आलेले भक्त बघा, त्यांचे विचार बघा, स्वामींना ते परिपूर्ण समर्पित झालेली आहेत. बघा तुम्ही त्यांच्याकडे आमचे आचार्य श्री नागदेव बघा, आमच्या महादाईसा बघा, आद्य कवयित्री या पंथाने अखिल विश्वाला दिलेली आहे. ती महदंबा बघा, देवाईसा बघा, उमाईसा बघा, आहोत त्याही पेक्षा पुढे गेल्यानंतर आमच्या औसा बघा. स्वामी श्री चक्रधरांच्या तत्वज्ञानावर अढळ श्रद्धा असलेली ही व्यक्तिमत्व आहेत. स्वामींना परिपूर्ण स्वामीं ठिकाणी समर्पित झालेली ही सगळी काही मंडळी आहेत. आणि म्हणून आपल्याला या साधकांच्याही जीवनाकडे बघून